नमस्कार मंडळी, कशा आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मस्त असाल. तुम्ही मागचे व्हिडिओ तर माझे पाहिलेच असतील, हेल्थ इन्शुरन्स रिलेटेड आहे. त्याचबरोबर जर तुम्ही TPDSला काम करत असाल तर कामाची पद्धत कशी असते, कार्यपद्धती काय आहे, डेली वर्कआउट कसं करायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माझ्या व्हिडिओमार्फत, माझ्या चॅनलमार्फत नक्कीच मिळून जातील. आता तुम्हाला तुमच्या ज्या काही आजूबाजूला लोक आहेत, म्हणजे आरएमओ डॉक्टर असतील किंवा रिसेप्शनचे असतील, सिस्टर असतील, यांच्यासोबत एक चांगलं बॉन्डिंग, चांगलं कनेक्टिव्हिटी ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर मेडिकलवाले, लॅबवाले यांच्यासोबत सुद्धा तुम्हाला एक चांगली कनेक्टिव्हिटी ठेवणं गरजेचं आहे, कारण ते तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटेशनमध्ये खूप महत्त्वाचा वाटा त्यांचा असतो. खूप महत्त्वाच्या गोष्टी ते तुमच्याकडून तुम्हाला देतात आणि त्याच्यानंतर तुम्ही डिस्चार्ज प्रोसेस करता, बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला एक सिंपल सांगते, ज्या दिवशी पेशंट डिस्चार्ज होणार आहे आदल्या दिवशी थोडंफार तुम्हाला एक अंदाज घ्या. तुम्ही डॉक्टरांकडून, सिस्टरांकडून एक अंदाज घेऊ शकता की पेशंट हे उद्या डिस्चार्ज होणार आहे का. मग त्याचं बिल तुम्हाला बनवायचं आहे. मग बिलिंग डिपार्टमेंटवाले बनवत असतील, काय काय हॉस्पिटलमध्ये बिलिंग डिपार्टमेंट असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला ते रेडीमेड बिल देतात. त्यांच्याकडे सॉफ्टवेअर असतं. सॉफ्टवेअरमध्ये बिल असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी सगळं फिडिंग केलेलं असतं. लॅबचे चार्जेस कसे असतात, मेडिकलचे चार्जेस कसे असतात, किंवा जे काही ऑदर आउटसोर्स लॅब केली असेल, MRI केला असेल, CT स्कॅन केला असेल, त्याचे रिपोर्ट्स किंवा त्या रिलेटेड ज्या काही बिलामध्ये तुम्ही ज्या गोष्टी लावणार आहात त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. तर तुम्ही ते पाहू शकता. पण तुम्हाला एक सिंपल सांगू का, तुम्ही जर एक नॉर्मली एक्सेलमध्ये जर बिल करत असाल किंवा तुमच्याकडे एक साधा फॉर्मॅट जरी असेल तर तुम्ही डेली त्याच्यात बिल करून ठेवा, कारण तुम्हाला ऐन टायमाला घाई होणार नाही. कारण तुम्हाला डिस्चार्ज हे 2-3 तासापूर्वी कळतं की ह्या पेशंटला डिस्चार्ज करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला फायनल बिल बनवायचे, डिस्चार्ज समरी रेडी आहे का नाही ते पाहायचे. त्यानंतर त्या पेशंटचं मेडिसिन लागले, किती लागले, काय लागले, त्याचं बिल तुम्हाला मेडिकलवाल्याकडून मागून घ्यायचं आहे. परत लॅबचे चार्जेस किती आहे, लॅब काय झालेली आहे, लॅबचं बिल कुठे, लॅबचे रिपोर्ट कुठे, लॅबच्या रिपोर्टवर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतात. त्याच्यामुळे डिस्चार्ज ज्यावेळेस तुम्ही करता, त्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही पेशंटचं डिस्चार्ज करता त्यावेळेस तुम्हाला फायनल बिल लागते, डिस्चार्ज समरी लागते, लॅबचं बिल लागते, लॅबचे रिपोर्ट लागतात आणि मेडिकलचं बिल, प्रिस्क्रिप्शन, हे 6 डॉक्युमेंट कंपल्सरी लागतात. आता तुम्हाला एक सोपं सांगू का, बिलामध्ये ज्या ज्या गोष्टी लावतात त्या गोष्टी तुम्हाला त्या सपोर्टिव्ह डॉक्युमेंट म्हणून पाठवाव्या लागतात. पेशंटचं हिस्टोपॅथ केले का, पेशंटला काही बाहेरून टेस्ट मागवली का, किंवा पेशंटचं MRI केले का, CT स्कॅन केले का. बरं, पेशंट मेडिकल मॅनेजमेंटला होतं, त्याच्यानंतर ते ICUमध्ये शिफ्ट झाले का, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट झाले का, पेशंट डेथ झाले, ह्या सगळ्या गोष्टींचा पूर्णपणे जे काही कार्यपद्धती आहे ती बिलामध्ये असते. त्यामुळे तुम्हाला बिल बनवावं लागतं. छोट्या छोट्या ज्या काही सर्व्हिस पेशंटला दिलेल्या आहेत ना, त्या सगळ्या तुम्हाला पाहाव्या लागतात. त्यामध्ये तुम्हाला रूम रेंट, सगळ्यात आधी रूम रेंट कसं आहे, रूम रेंटमध्ये जे काही चार्जेस ठरलेले असतात इन्शुरन्स कंपनीसोबत ते तुम्ही बरोबर लावलेत का, किंवा रजिस्ट्रेशन चार्जेस तुम्ही लावलेत का विसरलाय, BMW लावले का तुम्ही. परत एखाद्या पेशंटची समजा डिलिव्हरी झाली तर डिलिव्हरीसाठी पेडियाट्रिक डॉक्टर आले होते का, त्यांचे चार्जेस तुम्ही लावलेत का. बाळाचं जे काही समजा लॅब केलेली आहे तर त्याचं सेपरेट बिल आहे का, ह्या बिलामध्येच लावायचे. एखाद्या पेशंटची समजा सर्जरी केलेली आहे तर सर्जरी केल्यानंतर OTमध्ये काय काय इन्स्ट्रुमेंट लागलेले आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतात. त्याच्यामुळे बिल बनवणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग ही छोटीशी गोष्ट मी तुम्हाला एकदम इझिली सांगितली आहे. डिस्चार्ज करताना कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात, त्याच्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका. आणि एकदम सोपी पद्धत आहे. कार्यपद्धती तुमच्या कामाच्या रुटीनमुळे तुम्ही एकदम व्यवस्थित आणि प्रॉपरली काम करू शकाल. त्याच्यामुळे लक्षपूर्वक काम करा. पेशंटला डिस्चार्ज करताना ह्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. ठीक आहे, शेवटपर्यंत साथ दिली तो लवकरात लवकर तुम्हाला जे काही गोष्टी ज्या काही तुम्हाला शिकायच्या आहेत त्या शिकवाव्यात, आणि TPDSला तुम्ही उत्तम काम कसं होईल, तुम्ही चांगलं काम कसं कराल, याबद्दल मी नक्कीच तुमची मदत करेल. आणि माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला काही म्हणजे तुम्हाला माझ्याकडून काही दुसरा टॉपिक हवा असेल, काही रिलेटेड TPच्या माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला इन्स्टावर पण तुम्ही हाय करू शकता, मला मेल पण करू शकता. तुम्हाला जसं जमेल तर तुम्ही मला नक्कीच अप्रोच करा. कधी कधी कसं होतं ना, जरी फायनल बिल तुम्ही बनवत असाल, त्या फायनल बिलाच्या ज्या काही डिटेल्स आहेत ते तुम्हाला भरायच्याच आहेत, परंतु त्याचबरोबर IPT पेपरसुद्धा चेक करा. कारण कधी कधी तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटलेल्या आहेत
अवेलेबल आहेत, परंतु IPD पेपरवरती एखादी एंट्री टाकली की पेशंटचं MRI झालेलं आहे किंवा CT स्कॅन झालेलं आहे, परंतु तुम्हाला काहीच माहीत नाही आहे, तुमच्याकडे बिल पण नाही आहे, असं बऱ्याचदा होतं. त्याच्यामुळे IPD पेपरवरती जे काही डॉक्टर्स नोट्स टाकतात त्या नोट्समध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातात. त्याचबरोबर कोणती कोणती लॅब केलेली आहे, कोणती लॅब करायची होती, या सगळ्या गोष्टी तुम्हाला IPD पेपरमध्ये भेटतातच. कारण त्याच्यामध्ये सिस्टर, RMO जे काही मेन कन्सल्टंट असतात त्यांचे राऊंड्स असतात आणि जे काही RMO असतात त्यांचे पण नोट्स असतात. सिस्टर डेली नोट्स टाकत असतात, त्याच्यामध्ये मेडिसिनसुद्धा कळतात. त्यामुळे IPD पेपर हे प्रॉपर असणं गरजेचं आहे. IPD पेपर प्रॉपर व्यवस्थित चालू आहेत का, IPD पेपरवर योग्य त्या एंट्र्या होत आहेत का, हे पाहणं, डेली पाहणं गरजेचं आहे. कारण ते जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला काम करतानाही सोपं जातं. त्याच्यामुळे तुम्ही जर सकाळी राऊंड घेत असाल, आणि तुम्ही नक्की राऊंड घ्या मला असं वाटतं, कारण की बऱ्याच वेळा असं होतं की तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतात म्हणून तुम्ही त्या सगळ्या अपडेट करत जाता, परंतु ज्यावेळेस इनिशियल अप्रूव्हल येतं किंवा फायनल अप्रूव्हल येतं त्यावेळेस नंतर समजतं अरे बिलामध्ये ही सर्व्हिस ॲड ऑन करायची राहिली आहे. त्याच्यामुळे तुम्ही डेली IPD पेपर पाहत जा. मेडिकलवाले जे असतात किंवा फार्मसी डिपार्टमेंटवाले जे असतात त्यांच्याकडून नेहमी फॉलोअप घ्या. पेशंटला कोणते कोणते मेडिसिन लागलेले आहेत किंवा बाहेरून काही मेडिसिन मागवलेत का याचा सुद्धा फॉलोअप घ्यावा लागतो. त्याचबरोबर लॅब, आता लॅब पेशंटची कशी झाली, काय झाली, डेली लॅब होते का. आता एखादं डेंग्यूचं पेशंट असतं त्यामध्ये तुम्ही पाहू शकता सकाळ संध्याकाळ CBC करावं लागतं किंवा डेंग्यूच्या वेगवेगळ्या टेस्ट असतात त्या टेस्ट कराव्या लागतात. ॲडिशनल जर समजा एखाद्या पेशंटचं प्लेटलेट काउंट खूपच कमी आहे, त्याला प्लेटलेट भराव्या लागतात, तर त्याच्या सगळ्या एंट्री आहेत का हे सगळं पाहणं गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी तुमच्या हातावर, अगदी तुमच्या समोर भेटतात, परंतु त्या क्रॉस चेक करणं तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण शेवटी तुमचा परफॉर्मन्स, तुम्ही काय बिल बनवलं आहे, तुम्ही कार्यपद्धती कशी करता, तुमचं काम काय सुरू आहे, तुम्ही प्रॉपर बिल बनवलं आहे का, हे सगळं तुमच्यावर जबाबदारी असते. बाकीचं कुणी एंट्री टाकू ना टाकू ते तर ते नंतर बघून घेतील, परंतु तुम्हाला बिल बनवताना या सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. प्रत्येक डिपार्टमेंटचं बिल वेगळं असतं. ऑर्थोचं वेगळं असतं, गायनिकचं वेगळं असतं, मेडिकलचं वेगळं असतं, सर्जिकलचं वेगळं असतं, ICU डिपार्टमेंटचं सुद्धा वेगळं असतं. तर तुमच्या हॉस्पिटलमध्ये सॉफ्टवेअर असेल तर काहीच टेन्शन नाही. सगळ्या गोष्टी अगदी सगळेजण त्याच्यामध्ये ॲड ऑन करत करत शेवटी प्रॉपर फायनल बिल बनतं. परंतु तुम्ही जर मॅन्युअल बिल बनवत असाल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात, लक्ष ठेवावं लागतं. तर कसं वाटलं आजचा टॉपिक, शेवटपर्यंत साथ दिली, खूप खूप धन्यवाद. तुम्हाला काही माझ्याकडून हेल्प हवी असेल TPA संदर्भात तर तुम्ही मला नक्की अप्रोच करा. मी ऑनलाईन ट्रेनिंगसुद्धा देते, लाईव्ह ट्रेनिंगसुद्धा देते. तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला नक्की सांगू शकता. खूप खूप धन्यवाद.